नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला तर लक्षात येत असेल ह्यावरून की ह्या ठिकाणी आपण चपात्या घेतलेल्या आहेत. चपाती जी आहे त्या आपण शिल्लक राहिल्यात, माझ्याकडे 2 ते 3 चपात्या आहेत. त्यापासून आपल्याला एक भन्नाट आणि मस्त असा नाश्ता बनवायचा आहे. नेहमी तर आपण चपातीचे वेगळे पदार्थ बनवतोच, पण आज आपल्याला खमंग असा चटपटीत पदार्थ बनवायचे. आता ह्या ठिकाणी चपाती जी आहे ती सुरुवातीला आपल्याला अशी मोठी मोठी कट करून घ्यायचे. मोठी मोठी कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून त्याचा एक चुरमा करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण एक 2 मिनिटाकरता मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं दरदरीत आपण एक वाटण तयार केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी कांदे घेतले, ते कांदे आपल्याला नेहमीप्रमाणे कट करून घ्यायचे. कांदा कट करून झाला की आता ह्या ठिकाणी आपण एक टोमॅटो घेतलेला आहे. नेहमी तेच नाश्ते खाऊन बोर झालं की असं काहीतरी जेव्हा शिल्लक राहतं त्यापासून भन्नाट आणि खमंग असा चटपटीत नाश्ता आपण हा बनवू शकतो, जे की सर्वांनाच आवडेल असा पटकन बनणारा आहे, झटपट. ह्या ठिकाणी आपण कोथिंबीर सुद्धा कट करून घेतलेली आहे. आता सर्व जिन्नस आपले कट करून झाले आहेत. गॅसवरती आता आपण ह्या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण पॅन ठेवल्यानंतर पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी टाकायचे, 1 चमचा इतके जिरे टाकायचे. जिरे मोहरी तळतळली की ह्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे. थोडंसं आपल्याला परतावून घ्यायचे. थोडंसं आपला कांदा जो आहे तो लालसर झाला की आता ह्या ठिकाणी आपण थोडं चिरून घेतलेला टोमॅटो टाकून देणार आहोत. आता कांदा टाकून झाल्यानंतर 2 मिनिटाकरता आपण असं मिक्स करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस टाकलेले आपले छान असे शिजलेले आहेत. आता ह्यामध्ये आपण जो चपाती चुरमा केला आहे ते टाकण्या अगोदर ठिकाणी मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा इतकी आता ह्या ठिकाणी आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी आपण धने पावडर टाकलेली आहे आणि आपलं मीठ टाकायचं. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. मिरची टाकली तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी सर्व जिन्नस आपले मिक्स झालेले आहेत. चुरमा सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी 5 मिनिटाकरता मिक्स करून घेतल्यानंतर आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकलेलं आहे, थोडीशी वरतून ताजी अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. आणि खाण्यासाठी आपला झटपट नाश्ता बनून तयार झालेला आहे. आता प्लेटमध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. आता गरम गरम खाण्यासाठी आपला नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे, प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. सोबत खाण्यासाठी आपण चटपटीत जे की आपण उन्हाळ्यामध्ये वाळवणामध्ये किंवा पदार्थ बनवतो, पापड घेतला तरी सुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी आपण तक्को घेतलेला आहे आणि सोबत गोड म्हणून आपण एक लाडू घेतलेला आहे आणि खाण्यासाठी भन्नाट सकाळचा नाश्ता आपला तयार झालेला आहे. मी तर आता सुरुवात केली, तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. आता ह्या ठिकाणी आपण भोपळा घेतला आहे. भोपळा जो आहे तो अर्धाच घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपण त्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. साल काढून घेतल्यानंतर आपल्याला अशी खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या सहाय्याने आपल्याला चांगलं जसं नेहमी आपण खिसतो त्या पद्धतीने पूर्ण भोपळा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे. दुधी सुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे लांब आकाराचा भोपळाच म्हणला जातो. आता ह्या ठिकाणी पूर्ण भोपळा जो आहे तो आपण अशा पद्धतीने पूर्ण खिसून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पूर्ण खिसून झालंय, फक्त साईडला थोडंसं राहिलं आहे कारण कट करून ठेवलेला असल्यामुळे आपण साईडचा जो भाग आहे तो टाकून दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण जे आपण खिसणीला लागले ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. डब्यासाठी आपण वेगळे पदार्थ बनवतो, पण पौष्टिक असा पदार्थ आज आपण बनवत आहोत जे की सर्वांनाच आवडणार आहे. खलबत्त्यामध्ये आपण लसणाच्या काही पाकळ्या टाकल्या, ते ठेचून घ्यायच्या. थोडं ठेचून होत आल्या की त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. जिरे टाकल्यानंतर सुद्धा आपण त्या पद्धतीनेच वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरला काढलं तरी सुद्धा चालते, पण ठेचून घेतल्याची चव अगदी छान आहे, त्याने खूप बारीक पण होत नाही.
आता ह्या ठिकाणी लसूण जो आहे तो आपला वाटून झालेला आहे, तो आपल्या एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। आता हे साईडला ठेवून आपल्याला काही आणखी पदार्थ मिक्स करून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी सुरुवातीला मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्याला 2 ते 3 पळी इतका आपल्याला अंदाज टाकायचा आहे। आता 2 पळी इतका आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ आपलं टाकून झालं की त्यामध्येच आपल्याला ह्या ठिकाणी आता गव्हाचं पीठ घ्यायचंय। गव्हाचं पीठ जे आहे ते आपण 4 पळ्या इतकं घेणार आहोत। आता गव्हाचं पीठ घेऊन झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ सुद्धा लागणार आहे। ज्वारीचं पीठ जे आहे ते आपण 2 पळ्या इतकं घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी ज्वारीचं पीठ टाकून नंतर आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ जे आहे ते आपल्याला 1च पळी इतकं टाकून घ्यायचंय। आता सर्व पीठ जे आहे ते आपले टाकून झालेले आहेत। ह्या ठिकाणी लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर भरपूर अशी आपल्याला तीळ टाकून घ्यायचं आहे। साधारणतः 4 चमचेपेक्षा सुद्धा जास्त ह्या ठिकाणी मी तीळ टाकलेले आहे। आता लाल तिखट टाकायचं। लाल तिखट किंवा तुम्ही हिरवी मिरची ठेचून टाकलं तरी सुद्धा चालते। त्यानंतर 2 चमचे इतकं मी लाल तिखट टाकणार आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकता। आता पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आणि मीठ टाकून घ्यायचंय। मीठ जे आहे ते आपल्या चवीनुसार टाकायचंय। आता जे ठेचून घेतलेले लसूण आणि आपण जिरे ठेचून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत। 1 चमच्यापेक्षा थोडीशी जास्त ह्या ठिकाणी मी ओवा घेतले आहेत। ओवामुळे अगदी चव छान येते, नक्की टाका तुम्ही। आता चोळून आपण ओवा टाकलेला आहे, अगदी छान सुवास येतो। आता सर्व जिन्नस जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जे दुधीचा आपला खीस आहे त्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे। तिला खीस जो आहे त्यामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पाणी जास्त लागत नाही, कारण त्यामध्ये सुद्धा पाणी भरपूर असतं। त्यामुळे पीठ जितकं बसेल तितकं आपल्याला सुरुवातीला मळून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून नेहमीप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। गोळा बनवून तयार झाला, अगदी मस्त आपण घट्टसर पीठ मळून घे। आता ह्या ठिकाणी जे पीठ आपण तयार केलेलं आहे थोडंसं आपण पॅनला आता थोडं तेल लावून घेणार आहोत। तेल लावून झालं की आपण यामध्ये आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं। नेहमी तर आपण वेगळे थालीपीठ थापतोच, पण आज आपल्याला वेगळ्या पद्धतीचे थालीपीठ थापायचं आहे, जे की मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी आपण असे थालीपीठ बनवू शकतो। अगदी छान पौष्टिक आणि सर्वांनाच आवडणारे, खमंग चटपटीत आहेत। तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे, सहज कोणीही बनवू शकते। आता असं थापून घेतलं की आपण गॅसवरती ठेवून थोडंसं आपल्याला झाकण ठेवून 1-2 मिनिटाकरता आपल्याला हे थालीपीठ जे आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता आपण थापून घेतल्यानंतर थोडेसे आपण ह्या ठिकाणी होल टाकून घेणार आहोत, जे की होल टाकल्यानंतर सर्व साईडनं आपले चांगले भाजले जातील। तर दह्यासोबत खाण्यासाठी आपले खमंग असे थालीपीठ तयार झाले। तुम्हाला हे थालीपीठ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।